मी आज परत एकदा वेगळ्या पद्धतीनं चिकनची एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। हे अर्धा किलो चिकन आहे, असं बारीक पीस मध्ये असं कट करून आणलेलं आहे। हे अशा पद्धतीनं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे। नंतर हे कांदा आहे, 2 मोठे कांदे एक जाडसर त्याचं असं वाटण करून घेतलेलं आहे। नंतर 2 मोठे टोमॅटो आणि हिरवी मिरची याचं वाटण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे। नंतर थोडंसं दही टाकणार आहे, मी एवढं वापरणार नाही, थोडंसं दही घेणार आहे। नंतर मसाल्यामध्ये हे ब्लॅक पेपर पावडर आहे, थोडासा गरम मसाला वापरणार आहे, जरा एवढंच वापरायचं आहे। नंतर या मसाल्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं धने पावडर आणि हळद एवढं वापरायचं आहे आणि थोडासा रेड चिली सॉस हा पण वापरणार आहे। तर सर्वात अगोदर मी हे चिकन आहे, या चिकनला मसाले लावून घेणार आहे। तर सर्वात अगोदर अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर टाकून घेते। नंतर थोडासा अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते। थोडासा चिकन मसाला आहे, चिकन मसाला टाकते थोडा आणि धने पावडर थोडेसे टाकून घेते। नंतर हळद अगदी थोडी, एवढी हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर हे एवढी अर्धा चमचा हे टाकणार आहे। अर्धा चमचा मीठ टाकते। नंतर थोडंसं 1 चमचा भरून एवढं आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेते, इतकं। थोडंसं हे चिली सॉस थोडासा टाकते, बघा तुम्ही आवडीनुसार टाका, तुम्ही कसं तिखट खात असाल तसं। आणि 2 चमचे फक्त घट्ट असं दही वापरायचं आहे आपल्याला। त्याला छान आता मी असं हाताने मिक्स करून घेते। हाताने याच्यासाठी करते की पूर्ण पीसला सर्व हे मसाले साहित्य लागलं पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण मिक्स करून घेते। आता हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी, थोडंसं हे तांदळाचं पीठ थोडंसं कोटिंगसाठी वापरणार आहे, जेणेकरून मसाले हे चिटकून राहतील, याला गळणार नाही। हे अर्धा तास झालेलं आहे आपलं, मस्त एकदम छान मुरलेलं आहे, बघा एकदम असं घट्ट झालेलं आहे, गच्च। तर आपण आता याला थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहे। त्या पॅन ठेवलेला आहे, तर याच्यात आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचंय। पॅन गरम झालेला आहे, एक 2-3 चमचे तेल टाकून घेते। हे तेल छान गरम झालेलं आहे, तर याच्यामध्ये आता हे पीस सोडून देते मी, हे अशा पद्धतीने। डीप फ्राय करायचं नाही आपल्याला, हे अशा पद्धतीनं पूर्ण आपण पीस टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये, बघा एकदम खरपूसाला भाजून घ्यायचे।
पलटी करून घेते मी एक साईड आता. हे अशा पद्धतीनं हे आपले बघा कलर किती छान आला, मस्त शालो फ्राय झालेले आहे. तांदळाचा किंवा मैदा बेसन याच्यामुळे कोटिंग छान होते, त्याच्यामुळे कोटिंग तुम्ही कोणत्या तरी पिठाची करायची. शक्यतो तांदळाचे पीठ असेल तर ते पीठ करा, मसाले गळत नाही. हे आपले आता पीठ छान एकदम कुरकुरीत झालेले आहे. तर काढून घेते, गॅस कमी करते, प्लेटमध्ये आता काढून घेते. तर अशा पद्धतीनं आता दुसरे पण पीस मी टाकून घेते. हे अशा पद्धतीनं आपले हे पूर्ण चिकनचं पीस फ्राय करून झालेलं आहे. आता गॅस बंद करते आणि काढून घेते मी. हे अशा पद्धतीनं आपले पूर्ण पीस असे फ्राय करून झालेले आहेत एकदम मस्त. आता आपण याच्यासाठी थोडीशी ग्रेव्ही बनवून घेऊ. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते. हे आपण फ्राय करायला घेतलं होतं ते तेल मी याच्यात टाकून घेते, थोडंसं राहिलेलं. थोडंसं तेल टाकते आणखी वरतून दुसरं. तेल गरम झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी. थोडीशी ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. छान कलर बदलेपर्यंत एकदम तळून घ्यायचा आहे कांदा. असा कांद्याचा कलर आता छान गुलाबी झालेला आहे. त्याच्यामध्ये आता थोडी राहिलेली आले लसणाची पेस्ट आहे ते टाकून देते. ते पण छान मिक्स करायची. एक अर्धा मिनिट त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आपल्याला. तर आपल्याला आता थोडंसं एक अर्धा चमचा तिखटसाठी थोडंसं उगी लाल तिखट टाकणार आहे मी. कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकते. नंतर गरम मसाला टाकते थोडासा. धने पावडर थोडीशी. थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकते. आणि हा थोडासा चिकन मसाला आहे ते थोडंसं टाकते. मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. ते आपलं टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते टाकून घेणार आहे.
मिरे पावडर वापरलेली असल्यामुळे आपण जास्त तिखट टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. थोडेसे मसाले शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते. थोडंसं हे रेड चिली सॉस थोडासा टाकून घेते. हे ओघी 1 चमचाभर छान मिक्स करायचं याला. हे 5 मिनिट छान शिजलेलं आहे आपलं. हे बघा तेल सुटलं. तर आपण याच्यामध्ये आता हे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे ते आपण पीस टाकून घेऊ याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं याला. एकदम मसाला लागला पाहिजे प्रत्येक पीसला. थोडंसं आता पाणी सोडून घेते शिजण्यासाठी. आपल्याला थोडं शिजवायचं आहे त्याच्यामुळे. हे 5 मिनिट झालेले आहेत. आणखी आपल्याला 5 मिनिट शिजू द्यायचं आहे याला. तर मी मीठ मिक्स केलेलं नाही याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते 1 अर्धा चमचा, कारण आपण पीसला मीठ लावलेलं होतं त्याच्यामुळे अर्धा चमचाच टाकायचं. मी माझ्या अंदाजानुसार टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. परत झाकून 5 मिनिट जरा शिजू देते याला. 5 मिनिट झालेला आहे बघा. किती छान कलर आलेला आहे. आता गॅस बंद करते. एकदम मस्त कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. बघा तुम्ही बघू शकता. काढून दाखवते. हे अशा पद्धतीनं आपलं हे चटपटीत एकदम साधं आणि सोपं कमी मसाल्यातलं चिकन फ्राय रेडी आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझ्या चिकनची ही नवीन रेसिपी? अगदी चटपटीत झटपट होणारी. तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.